नमस्कार मंडळी, बुक माय वस्तूच्या रेसिडेन्शियल सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज मी मगरपट्टा सिटी रोडला सीझन मॉल आणि ॲमेनोरा मॉल जवळ उभा आहे आणि इथे अतिशय सुंदर असा एक प्रोजेक्ट बनतो आहे। जर तुम्ही या भागाचा विचार केला, इथले बाकी प्रोजेक्ट बघितले, तर आज मी ज्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवतो आहे त्याचा रेट तुम्हाला इतर प्रोजेक्टपेक्षा नक्कीच कमी बघायला भेटेल आणि अतिशय प्राईम लोकेशनला म्हणजे मेन रोडला लागून हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टचा लेआउट आणि सोबत या प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट पण बघणार आहोत। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल आणि त्याच्यानंतर साईड व्हिजिट प्लॅन करून तुम्हाला इथे फ्लॅट बुक करणं पण सोपं जाईल। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। टोटल 5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्यातला पहिला फेज जो आहे तो 1 एकरमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये 2 बिल्डिंग असणार आहे। त्याच्यातल्या ए बिल्डिंगचं नुकतंच इथं सेलिंग जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि टोटल ए आणि बीमध्ये मिळून 119 युनिट असणार आहे। पण जी ए बिल्डिंग लॉन्च करण्यात आली आहे त्यात 48 युनिट असणार आहे। प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट असणार आहे, 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेससुद्धा इथे असणार आहे। ॲम्युनिटीज सांगायचं झाल्या तर गरजेच्या सर्व ॲम्युनिटीज तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे 8 एक ॲम्युनिटीज इथे फेज 1मध्ये असणार आहेत। बिल्डिंगचं स्ट्रक्चर सांगायचं झालं तर ग्राउंड फ्लोअर आणि त्याच्यावर 12 मजल्याची बिल्डिंग असणार आहे। ग्राउंड फ्लोअर आता झालेलं आहे, फर्स्ट फ्लोअरचं काम चालू आहे, म्हणजे 45% काम जे आहे ते या प्रोजेक्टचं झालेलं आहे। पोझिशन जर सांगायचं झालं तर डिसेंबर 2027ला या प्रोजेक्टचं पोझिशन होणार आहे। सो तुम्ही बघा, जर तुम्हाला डिसेंबर 2027पर्यंत पोझिशन चालत असेल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। या प्रोजेक्टचं लोकेशन मात्र खूप चांगलं आहे आणि लोकेशनमुळे हा प्रोजेक्ट निश्चित तुम्हाला आवडेल, कारण की जर मगरपट्टा सिटीकडून तुम्ही खराडीच्या दिशेला किंवा मुंडव्याच्या दिशेला निघलात तर मध्ये 2च प्रोजेक्ट आहे। एक प्रोजेक्ट खूपच लक्झुरियस आहे आणि त्या प्रोजेक्ट आणि ह्या प्रोजेक्टच्या बजेटमध्ये खूप मोठं अंतर आहे, म्हणजे 750 आणि 750च्या आसपासच्या कार्पेटचा रेट 1.25 करोडच्या आसपास चालला आहे। पण इथे 800 स्क्वेअर फूटच्या वरचे म्हणजे 809 आणि 847 स्क्वेअर फूटचे 2 कार्पेट ठेवण्यात आले, पण रेट जो आहे तो खूप कमी आणि खूप मोठा डिफरंट तुम्हाला 2 प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल। सो आता आपण इथला जो सॅम्पल फ्लॅट आहे 2 BHKचा तो बघून घेऊया। सो मंडळी, आता आपण इथे 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत। 2 कार्पेट देण्यात आले 2 BHKमध्ये, 809 आणि 847 स्क्वेअर फूट। आता आपण 809 स्क्वेअर फूटचा 2 BHK बघणार आहे। सर्वप्रथम तुम्ही बाहेरून या फ्लॅटला बघू शकता, तुम्हाला इथे VDP सिस्टीम म्हणजे व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम जी आहे ती देण्यात आली आहे। वन टच कंपनीची ही असणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त डिजिटल डोअर लॉक पण तुम्हाला वन टच कंपनीचे देण्यात आलेले आहे। हे साधारणतः 4-5 प्रकारे ऑपरेट होतं। तिथं तुम्ही पिन पण टाकू शकता, त्यानंतर इथं फिंगरप्रिंट पण टाईप करू शकता, इथं चावी पण असते, कार्ड पण असते आणि याचं ॲप पण असतं, मोबाईल ॲप्लिकेशन पण असतं। सगळ्याच्या मार्फत हे ओपन होतं, ॲडव्हान्स असं लॉक आहे। आता हा दरवाजा जो आहे याची रुंदी जनरली 3 फूट देतात बाकी बिल्डर, पण इथं ही रुंदी जी आहे ती 4 फूट तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि ही जी फ्रेम आहे या दरवाजाची ती सुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय उच्च क्वालिटीची तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दरवाजाला इथं गॅस किटसुद्धा देण्यात आलेलं आहे, म्हणजे दरवाजा जर कधी हवेमुळं आपटला तर भिंतीला क्रॅक वगैरे जात नाही किंवा ही फ्रेम जी आहे ती खराब होत नाही। सो असं पूर्ण दरवाजाचं स्ट्रक्चर इथं असणार आहे। या साईडला एक लॉबी स्पेस तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि लॉबी जर सांगायची झाली 4.9 × 4.9ची ही लॉबी आहे, म्हणजे रुंदी पण 4.9 आणि लांबी पण 4.9। इथे तुम्ही आरामशीर शूरॅकचा जो प्लॅन आहे तो करू शकणार आहात आणि जी VDP सिस्टीम आहे त्याची जी स्क्रीन आहे ती इथं लावलेली आहे। तुम्ही बघा, या साईडला इथं स्क्रीन लावून देण्यात आलेली आहे। आतल्या साईडला तुम्ही आलात की तुम्हाला हा लिव्हिंग एरिया इथे देण्यात आलेला आहे। 12 फूट याची रुंदी असणार आहे आणि 18.3 याची लांबी असणार आहे। हा प्रॉपर लिव्हिंगच इथे देण्यात आलेला आहे। डायनिंग जे आहे ते वेगळं देण्यात आलं आहे। लिव्हिंगला लागून तुम्हाला इथे कवर्ड बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे। आता लिव्हिंग आणि बाल्कनीच्यामध्ये तुम्हाला MS चा डोअर देण्यात आलेला आहे। जनरली लोक इथे स्लायडिंग डोअर देतात, पण यांनी MS चा चांगला मजबूत असा दरवाजा दिला आहे आणि बाल्कनीची बनावट अशा पद्धतीने दिली आहे की तुम्ही इथं कोवर्किंग स्पेससुद्धा करू शकणार आहात, कारण की ही पूर्ण भिंत ओपन नाही दिलेली आहे किंवा तुम्हाला इथे स्लायडिंग डोअर दिलेला नाही आहे, तर एकच दरवाजा दिलेला आहे। त्यामुळं कोवर्किंग स्पेस किंवा गार्डनिंग खूप इथे चांगलं होऊ शकणार आहे। आता याचा एरिया सांगायचं झालं तर त्याची रुंदी 5 फूट आहे आणि लांबी याची 12 फूट आहे, म्हणजे जेवढी लिव्हिंगची रुंदी आहे तेवढीच बाल्कनीची लांबी आहे। त्याच्यानंतर हे ग्लास आहे, टफन ग्लास तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि हे जे तुम्ही विंडो बघता इथे, तर इथे ॲल्युमिनियम देतात बाकीचे बिल्डर, यांनी तुम्हाला UPVC दिलेले आहेत। हे जरा स्मूथ असतं, याचं लाईफ पण जास्त असतं आणि आवाज करत नाही। हे याचे रोलर जे असतात ते खूप चांगले असतात आणि बाहेर तुम्हाला सेफ्टी ग्रिल पण देण्यात आलेले आहे। तर अशा पद्धतीचं लॉबी, त्याच्यानंतर लिव्हिंग आणि बाल्कनीचा जो एरिया आहे
तो इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे. मी दरवाजा यासाठी बंद करतो की बाहेर काम चालले, फर्स्ट फ्लोअरपर्यंत काम झालं आहे बिल्डिंगचं आणि 45% आता ड्यू आहे, म्हणजे 45% काम जे आहे ते या प्रोजेक्टचं झालेलं आहे. आता इथे जे तुम्ही बघताय हा डायनिंग एरिया असणार आहे. डायनिंग आणि हा किचन तुम्ही इथं बघू शकता. याचा एरिया 10x14 असणार आहे, म्हणजे 14 फूट याची लांबी आहे आणि 10 फूट याची रुंदी इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि स्पेशियस असा एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे, म्हणजे इथं जर किचन आहे तर इथून सर्व करणं खूप सोपं जाणार आहे. आणि या डायनिंगच्या समोरसुद्धा तुम्हाला एक UPVCमध्ये विंडो देण्यात आलेली आहे, म्हणजे तिथं लिव्हिंगची विंडो तर आहेच आहे, पण इथे डायनिंग समोर पण वेगळी विंडो आणि प्लस त्याला सेफ्टी ग्रिलसुद्धा बाहेर देण्यात आलेले आहेत. आता इथे एक गोष्ट मला जर काय आवडली असेल ना, तर जो युटिलिटी एरिया असतो त्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणतो, तो तुम्हाला इथे सेपरेट काढून देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता असा वेगळा देण्यात आलेला आहे. असा फ्लोअर प्लॅन शक्यतो तुम्हाला कधी लवकर बघायला भेटणार नाही. आपण सुद्धा एवढे व्हिडिओ बनवलेत आत्तापर्यंत, पण असा सेपरेट युटिलिटी एरिया आपल्याही कुठल्या सॅम्पल फ्लॅटमध्ये आपण दाखवलेला नाही आहे. CP सॅनिटरी फिटिंग तुम्हाला जॅग्वार कंपनीचे देण्यात आलेले आहे. आता जर तुम्हाला देवघर बनवायचं असेल तर तुम्ही इथं देवघरसुद्धा करू शकता. आणि व्हेंटिलेशनसाठी हिच्या म्हणजे युटिलिटी एरियाच्या समोरसुद्धा तुम्हाला विंडो देण्यात आली आहे. म्हणजे किचनची तर विंडो आहेच, पण इथे युटिलिटी एरियाला पण विंडो देण्यात आले. म्हणजे मॅक्सिमम विंडो तुम्हाला यासाठी देण्यात आलेत की जे उजेड आहे, सूर्याचा प्रकाश आहे, हवा आहे, ती खेळती राहावी घरात, उजेड चांगला स्वच्छ यावा. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे हे एकदम परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न इथं डेव्हलपरनी केलेला आहे. सो अशा पद्धतीचा युटिलिटी एरिया आणि किचन देण्यात आले. किचनला तुम्हाला जे एक्झॉस्ट फॅनचं प्रोव्हिजन आहे ते सुद्धा इथं करून देण्यात आलेलं आहे. आता हा आहे चिल्ड्रन बेडरूम, पण चिल्ड्रन बेडरूमच्या आधी जर तुम्ही टाईल्स बघितल्या तर 2.5x5.5च्या ह्या पूर्ण टाईल्स तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. आणि इथे तुम्हाला बे विंडो देण्यात आलेली आहे. आता या बे विंडोचा फायदा काय होतो की जर तुम्ही इथं बेड लावला तर चेअर ठेवल्याने पण तुमची जागा अडू शकते, पण असं बे विंडोवर तुम्हाला मस्त बसता येतं इथे. आणि पुरेशी जागा आहे. कितीही थोडासा हेल्दी माणूस असेल, जाड माणूस असेल तरी तो आरामशीर इथे बसू शकतो. तर ही अशी बे विंडो तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथंसुद्धा UPVCचे 3 ट्रॅक विंडो तुम्हाला देण्यात आली आहे. सेफ्टी ग्रिल आहे. या विंडोला पूर्णपणे चारही साईडने तुम्हाला मार्बल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचे जे दरवाजे आहेत ते सुद्धा खूप चांगले देण्यात आलेले आहेत. आणि ह्याचे जे लॉक आहेत ना, हे बॉश कंपनीचे लॉक तुम्हाला देण्यात आले. जनरली बिल्डर 150, 200, 500 रुपयाचे लॉक देतात, जे युरोपाचे राऊंड फिरणारे लॉक असतात. पण इथं हेवी मटेरियल म्हणजे बॉश कंपनीचं तुम्हाला हे देण्यात आले. तुम्ही जेव्हा इथं साईड विजिटला याल, ह्याला हात लावून बघाल तर तुमच्या लक्षात येईल खूप हेवी मटेरियल यूज करण्यात आले. आणि हे दरवाजे जे आहेत म्हणजे लॅमिनेटेड वुडन डोअर आहेत, हे सुद्धा खूप चांगले क्वालिटीचे तुम्हाला इथं देण्यात आलेले आहेत. आणि सुंदर क्वालिटी तुम्ही याला बघायला भेटेल. हे कर्व शेप इथं तुम्हाला जे फ्रेम आहे ती देण्यात आलेली आहे. याचा फायदा काय होतो, आपल्या घरात जर लहान मुलं असेल किंवा येता जाता आपल्याला जर धक्का वगैरे लागला तर ह्याच्यामुळं इजा होण्याची चान्सेस नाहीच्या बरोबरीला असतात. हे गॅस किटसुद्धा देण्यात आलेले आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर डेव्हलपरनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही आलात तर तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला भेटेल. जॅग्वारच्या CP सॅनिटरी फिटिंग सगळ्या यूज इथे केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आतल्या साईडला आलात तर हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. आता आपण मास्टर बेडरूममध्ये उभे आहोत. मास्टर बेडरूमची साईज 11x15 देण्यात आलेली आहे. अगदी लक्झुरियस प्रोजेक्ट जे असतात, म्हणजे आता या प्रोजेक्टच्या जवळ बरगंडी नावाचा प्रोजेक्ट आहे, ह्याच्यापेक्षा कमी कार्पेट देऊन पण जी पॅकेज कॉस्ट आहे ती जवळजवळ 25 लाख रुपयांनी जास्त आहे. साहजिक प्रोजेक्ट खूप लक्झुरियस सेगमेंटचा मोठा प्रोजेक्ट आहे, मोठ्या लँड पार्सलवर. तिथं सुद्धा एवढं मोठं बेडरूम तुम्हाला बघायला भेटणार नाही. 11x15चं हे मास्टर बेडरूम आहे. आणि दोन्ही साईडला बे विंडो आहे. बघा तुम्ही इथं पण बघू शकता, इथं पण बे विंडो देण्यात आलेली आहे. इथे पण तुम्ही बसू शकता, चेअर्स वगैरे ठेवायची गरज नाही. आणि इथं पण आता वरच्या मजल्यावर जर तुम्ही फ्लॅट घेतलात तर हे खूप भारी वाटतं हे बे विंडोचं कॉन्सेप्ट, तर तो इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम तुम्हाला बघायला भेटेल. जे साईज जी आहे ती 7x4.5 आहे. म्हणजे जी कॉमन टॉयलेट बाथरूमची साईज आहे 7x4.5 तीच मास्टर बेडरूमची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण सॅम्पल फ्लॅट जो आहे तो इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे. 2 कार्पेट ह्याच्यामध्ये या पूर्ण प्रोजेक्टमध्ये 847 आणि 809. आत्ता जो तुम्हाला मी फ्लॅट दाखवला तो 809 स्क्वेअर फूटचा कार्पेटचा फ्लॅट दाखवला आहे. फार युनिक. एका फ्लोअरला फक्त 4च फ्लॅट आहेत. 2 847, 2 809. तर अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट आहे. आणि जेव्हा कार्पेट 800च्या वर असतो ना तेव्हा तो फ्लॅट स्पेशियसच असतो, म्हणजे तो कुठल्याही प्रोजेक्टचा का असा ना. पण याचा फ्लोअर प्लॅन अतिशय व्यवस्थित बसवण्यात इथं आलेला आहे. सो मला असं वाटतं ना तुम्ही पटापट साईड विजिटचा प्लॅन करा आणि इथे व्हिजिट करा, कारण की
सीझन मॉल आणि अमेनोरा मॉल जवळ 2च प्रोजेक्ट चालू आहेत, एक बर्गंडी आणि एक हा. पण बर्गंडीचं जे बजेट आहे ते साधारणतः 2 BHKचं 1.25 करोडपर्यंत जातं आहे. आणि तोच फ्लॅट जर तुम्ही इथं घेतला तो साधारणतः 95 लाखापर्यंत तुम्हाला इथे कोट करण्यात आलेला आहे. सो हे जर पॅकेज कॉस्ट जरी तुम्ही बघितली तर 25-30 लाख रुपयाचा डिफरन्स जो आहे तो तुम्हाला मेन रोडला इथे बघायला भेटेल. आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांचं बजेट 1 CRच्या खाली आहे आणि त्यांना ह्याच लोकेशनला फ्लॅट पाहिजे मगरपट्टा सिटीपासून तर मुंडवा चौकापर्यंत, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट आहे. सो काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला विचारू शकता. साईड व्हिजिटचा प्लॅन करत असाल तरी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअरसुद्धा नक्की करा. आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तसे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा मुळीच विसरू नका. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.